सर्वांना क्रांतिकारी जोहार, जय भीम, जय शिवराय। काही दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ टाकला होता। तो व्हिडिओ असा की छत्तीसगडमधील आदिवासी क्षेत्रामध्ये, अनुसूचित क्षेत्रामध्ये असलेल्या ज्या ग्रामसभा आहेत, या ग्रामसभाने गावोगावी होर्डिंग्स लावले होते की या अनुसूचित क्षेत्रामध्ये पादरी, धर्मांतरित लोक ह्यांना प्रवेश बंदी, आणि हे होर्डिंग्स च्या विरोधामध्ये तेथील असलेल्या ख्रिश्चन मिशनरीज हायकोर्टात गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेले। परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हे जे होर्डिंग्स लावणे हे अधिकृत आहेत आणि हे आदिवासींना अधिकार आहे, कारण की आणि आदिवासी लोकांना त्यांची संस्कृती, त्यांच्या रूढी, त्यांच्या परंपरा आणि या त्यांचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय हा सर्वोच्च आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। आता सर्वोच्च न्यायालयाने आदिवासींच्या बाजूने एवढा चांगला निर्णय देऊन देखील आदिवासी भागातील जे ख्रिश्चन मिशनरीजचे जे त्यांची जी घोडदौड आहे ही अत्यंत जोरात सुरू आहे आणि याला विरोध कोणीच करत नाही। आणि ह्या बाबतीत काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे की मी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र गावित यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांमध्ये जे ख्रिश्चन मिशनरीजच्या पद्धतीने दफनविधी केला होता, या दफनविधी मी दाखवला आणि मी म्हटलंही होतं की जर एखाद्या मतदारसंघातील राखीव सीटवर निवडून आलेला एखादा आमदार जर ख्रिश्चन मिशनरीचं समर्थन करेल तर गावोगावी त्याचं अनुकरण लवकरच होऊ शकते। आणि सेम तसंच झालेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये असलेले वेतीवरोती आणि त्याच्या बाजूलाच असलेलं मुरबाड, ह्या दोन ग्रामपंचायती, या दोन ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ टाकतोय, तो व्हिडिओ पहा नीट। या दोन ग्रामपंचायतीमध्ये वेतीवरोतीमध्ये असलेल्या ज्या सरपंच आहेत मनीषा डोकफोडे आणि ह्यांचे चुलत सासरे, म्हणजे त्यांच्याच कुटुंबामध्ये या चुलत सासऱ्यांचं निधन झालं आणि त्यांचा दफनविधी हा ख्रिश्चन पद्धतीने केला। एवढंच नव्हे तर मुरबाड हे एक 100% आदिवासी असलेलं गाव आणि या 100% आदिवासी असलेल्या गावामध्ये सरपंचाच्या वडिलांचं निधन झालं आणि ह्यांची सुद्धा जे दफनविधी झाली हे ख्रिश्चन मिशनरीच्या पद्धतीने झाली। तिथे प्रार्थना घेतली गेली। हा व्हिडिओ तुम्हाला मी टाकतोय त्याचा। म्हणजेच तुम्ही विचार करा की आता गावोगावी हेच घडणार आहे। मी एवढे दिवस उलगुलान ब्रिगेड आमची ही चळवळ उभी केलेली आहे। मला असं वाटलं की संस्कृती जपणारे, रूढी परंपरा जपणारे आदिवासी समाज यांचा पूर्ण मला सपोर्ट भेटेल, कारण की मी आंदोलन करतो त्या आंदोलनाला प्रति मोर्चा या ख्रिश्चन मिशनरींच्या हजारो पटीने निघतंय। परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी